पण तुझं नाव काय? पुढे होतंय माहित नहीं का? थोड़ा वेळ आपण अनमोल मैम जब तक ये आई डोंट नो पता नहीं क्या, मैं तो ऑलरेडी वाईफाई के बाजू में हूँ राइट नाउ, फिर भी थोड़ा टाइम ना कैमरा बंद करके हम लोग स्टार्ट करते हैं और वो स्टेबल होने के बाद आई विल अगेन स्टार्ट माय कैमरा। एक्चुअली हमारे यहाँ पे 10 सम कंस्ट्रक्शन वर्क इज गोइंग ऑन ऑन द हाईवे, तो सारे रास्ते ना उखाड़ के रखे हैं बिकॉज पाइपलाइन का और इलेक्ट्रिसिटी का सारे कनेक्शंस ऊपर नीचे हो गए। दे आर एक्चुअली हाईवे को एनलार्ज करने का काम चल रहा है, तो उसकी वजह से थोड़ा सा दिक्कत है नेटवर्क का। हेलो हाँ बोला ना मैम। अनमोल मैम, बरं ठीक आहे। ऍक्च्युली नवीन लोक आहेत म्हणून मी मुद्दाम नावं विचारते, नाही तर असं कदाचित कोणाच्या आई किंवा बाबांचं नाव असेल तर किंवा दादा ताईचं असेल तर मी म्हणेन चला तुम्ही उत्तर सांगा मुकेश, आणि ते खरे कोणते दुसरेच असतील आणि तुम्ही कोणते वेगळे असाल म्हणून प्रथमेशला मी ओळखते, प्रद्युम्नला मी ओळखते, अमृता आय थिंक अमृता स्वतःच्याच नावाने जॉईन झालीये। मला जी नावं थोडीशी डाऊटफुल आहेत त्यांना मग तुम्हीच मला सांगा, जर आपण काही इंटरॅक्ट केलं आणि तुम्ही काही बोललात तर सांगा की हे माझं नाव नाहीये, नाही तर असं वाटेल की अरे आम्हाला कशाला प्रश्न विचारतायत, आम्ही स्वयंपाक करतोय असं होऊ शकतं। चला आपण आपलं लेसन नंबर 5 सुरू केलाय बघ। आपण घरून अभ्यास करतोय ना, ऑनलाईन अभ्यासात खूप मजा मजा असतात। तुम्हाला एक जोक सांगू का मी? आपण एका जोकने सुरुवात करूया। अशी एक ऑनलाईन मीटिंग असते, त्या मीटिंग मध्ये म्हणजे दोघं हजबंड आणि वाईफ दोघंही आपापल्या ऑनलाईन मीटिंग मध्ये असतात। ह्याचं ऑफिस त्याचं तिचं ऑफिस सुरू असतं, ऑनलाईन सबमिशन हे ते काय काय चालू असतं सगळं, आणि त्याची मीटिंग सुरू असते त्याच्या बॉस बरोबर, आणि त्याची बायको त्याला सांगून गेली असते की मी माझी मीटिंग आहे दुसऱ्या रूम मध्ये मी जाते, 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद कर कुकर लावला असतो तिने, तर हा त्या मीटिंगच्या ह्याच्यामध्ये विसरून जातो आणि ती बाहेरून विचारते किती शिट्ट्या झाल्यात, तो म्हणतो माझं लक्ष नाही, तो बॉस तिकडनं म्हणतो 3 शिट्ट्या झाल्यात मी मोजल्या, आणि तुम्ही सांगून गेलं ते पण ऐकलं होतं, गॅस बंद करून टाका। सो आपण सगळे एकत्र अभ्यास करतोय, आपल्या घरातले पण आपल्यावर अभ्यास करतात, ऐकत असतात, आणि तुमच्या नावांमुळे मला कन्फ्युजन झालं तर असं होईल की काय मॅडम आम्हाला अभ्यास करता करता काय काय विचारताय, तर ते तुमच्यासाठी नाहीये, म्हणजे तुमच्या आईबाबांसाठी नाही, तुमच्यासाठी हे तुम्हाला माहिती असावं आणि आपण सगळ्यांनी एकत्र हसत खेळत केमिस्ट्रीचा अभ्यास करावा, असा सगळा हा विचार आहे। बरं काल खूप मजेशीर उदाहरणं घेतलीत आम्ही। काय आम्ही काल बोललो माहितीये का प्रथमेश, सांगू शकतोस का तू, का तुला ऑकवर्ड वाटतंय? काल आम्ही बॉन्डिंग बद्दल, हो की नाही रे? मॅडम कालच क्लास सुरू झाली का? नाही बरेच दिवस झाले, हा 5वा लेसन चाललाय आता। तुमचं ऍडमिशन सुरू होतं ना त्याच्याही आधीपासून आपले ऑनलाईन क्लास सुरू झालेत। 4-5 महिने आम्हाला आताशी माहित पडलं। काही प्रॉब्लेम नाही, 11वीचं 4-5 सुरुवातीचं महिने लेसन झाले। तुमचं ऑलरेडी, हा तुम्हाला त्याचे रेकॉर्डिंग पण बघता येतील, आणि असे तुमचे पहिले 4-5 लेसन तुमच्या आत्ताच्या एक्झाम मध्ये झाले असतील, तर आता ह्याच्या पुढचे जे आहेत ते सगळे तुमच्या एक्झामसाठी हेल्प करतील। जे राहिलंय किंवा जे कन्फ्युजन आहे ते आपण बोलू शकतो असे। आपण काल बोललो तिकडून सुरुवात करूया, आणि आपलं बोलून झालं की आपण आपले माईक बंद करूया, नाहीतर मग मला तुमच्या घरातले सगळे सिक्रेट ऐकू येतील। चला आता ह्याच्यामध्ये आपण काल व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीचा अभ्यास केला। आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे पॉस्ट्युलेट्स काय आहेत ते डिस्कस केले। पॉस्ट्युलेट्स म्हणजे काय, त्याच्यातले ऍझम्पशन्स आपण काल बोललो होतो की कोणते कोणते पॉस्ट्युलेट्स आहेत त्याचे। जेव्हा एखादा ऍटम दुसऱ्या एखाद्या ऍटम बरोबर बॉन्ड बनवतो तेव्हा तो हे बघतो की समोरच्या माणसाबरोबर आपलं पटणार आहे का नाही। थोडक्यात एका वाक्यात सांगायचं झालं तर हे, जसं काल आम्ही उदाहरण घेऊन बोललो होतो की लग्न करायचं असेल तर आधी मुलगा मुलगी एकमेकांचा स्वभाव बघतात ना, म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट दोनही ठिकाणी दोनही गोष्टी कम्फर्टेबल आहेत का हे बघतात। म्हणजेच पहिली गोष्ट ते हाफ फिल्ड व्हॅलेन्स ऑर्बिटल असले पाहिजे, दोघांनाही सिंगल आहेत ना ते, तो आणि ती हाफ फिल्ड आहेत म्हणून तर ते एकत्र येऊन मॅरेज करणार आहेत।
तर दॅट शुड बी हाफ फिल्ड व्हॅलेन्स ऑर्बिटल. व्हॅलेन्स ऑर्बिटलचा अर्थ आहे बाह्यतम कक्षा. SPDF असे 4 प्रकारचे ऑर्बिटल असतात एखाद्या ऍटम मध्ये. तर त्यातलं जे सगळ्यात बाहेरचं ऑर्बिटल आहे तो हाफ फिल्ड असला पाहिजे, तरच तो दुसऱ्या हाफ फिल्डला शोधेल की नाही. हे बॉन्ड करण्याची सगळ्यात पहिली कंडिशन आहे. त्याच्यानंतर समोरचे जे आहेत त्यांचे स्वभाव अपोजिट पाहिजे, अपोजिट स्पिन पाहिजे. बोथ इलेक्ट्रॉन्स मस्ट हॅव अपोजिट स्पिन. हा पण बडबड्या तो पण बडबड्या, हा पण शांत तो पण शांत, हा पण बोर तो पण बोर. हे काय कॉम्बिनेशन आहे बकवास. असं नाही पाहिजे आयुष्यात. एक बडबड करणारा एक शांत, एक भांडणारा एक कूल, असे लोक पाहिजे. तरच ते जरा कॉम्बिनेशन बरं राहतं, मग ते बॅलन्स करतं. म्हणजेच अपोजिट स्पिन पाहिजे. बॉन्ड फॉर्मेशन करताना हाफ फिल्ड ऑर्बिटल्स शुड ओव्हरलॅप अँड द अपोजिट स्पिन्स ऑफ द इलेक्ट्रॉन्स शुड गेट न्यूट्रलाइज्ड. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जेव्हा एकत्र येतात तेव्हा जर टोटल 0 झाली तर काय होतं, आपला बॉन्ड स्टेबल होतो. बरोबर. आणि जितकं जास्त ओव्हरलॅप तितका स्ट्रॉंग बॉन्ड. ओव्हरलॅप या शब्दाचा अर्थ आपण असं घेऊ शकतो की जितकं एकमेकांशी ते ओपनली बोलतात, एकमेकांना एकमेकांचे विचार सांगतात, चांगलं त्यांचं बॉन्डिंग होतं आणि तरच तो बॉन्ड टिकतो. पण खूप जास्त एकमेकांना माहिती झाली एकमेकांची की मग नंतर भांडण होतात. दिस इज पोस्ट मॅरेज सिनॅरिओ. लग्न झाल्यानंतर 2-3 महिन्यानंतर भांडण होतात. का बरं असं होतं? इंटर न्यूक्लिअर रिपल्शन्स. हे न्यूक्लियस म्हणजे आपण काल कोण बोललो होतो, फॅमिली. न्यूक्लियस जी सगळ्यांना कंट्रोल करत असते. इलेक्ट्रॉन तर बिचारे बाहेर भटकत असतात, त्यांना काय माहिती आतमध्ये काय चाललंय. पण न्यूक्लियस इज द पॉवर विच कंट्रोल्स एव्हरीथिंग. जी फॅमिली तिची फॅमिली. त्या दोन फॅमिली मधलं जे काही भांडण आहे, तुझी आई माझी आई, तुझे बाबा माझा भाऊ, हे सगळं भांडण इज इंटर न्यूक्लिअर रिपल्शन. त्याच्यामुळे त्या बॉन्डमध्ये काय होतात, रिपल्शन व्हायला सुरुवात होते किंवा विकनेस यायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आहे आता आपण पुढचा मुद्दा जो बघितला होता की एकाहून जास्त अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील जर एखाद्या ऍटम मध्ये, तर ते वेकेंट जर एखादी शेल असेल त्याच्यामध्ये जाऊ शकतात. फक्त त्याची एनर्जी जवळपास सिमिलर असली पाहिजे. डिस्टन्स ॲट विच द अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्सेस बॅलन्स इच अदर इज इक्विलिब्रियम डिस्टन्स. म्हणजे अट्रॅक्शन पण पाहिजे, रिपल्शन पण पाहिजे, तरच ते बॉन्ड स्टेबल होतात. एकदम अट्रॅक्शन असेल तर त्यांचं इंटर न्यूक्लिअर फोर्सेस ऑफ रिपल्शन विल स्टार्ट कमिंग इन पिक्चर. नुसतंच रिपल्शन असेल तर बॉन्ड तर असंही होणारच नाही. म्हणजे टोटल एनर्जी आपण जर बघितली तर ती स्टेबल होण्याकरता काय पाहिजे, अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह फोर्सेस शुड बॅलन्स इच अदर. इलेक्ट्रॉन्स विच आर पेअर्ड इन द व्हॅलेन्स शेल कॅनॉट पार्टिसिपेट इन बॉन्ड फॉर्मेशन. जे काही ऑलरेडी पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत त्यांना अजिबात पार्टिसिपेट करायची गरज नाही कुठली बॉन्ड फॉर्मेशन. आणि त्यांच्या घरात जाऊन बसावं. दुसऱ्यांच्या फाटक्यात काय घालायची काही गरज नाही. मुकेश, तुम्ही तुमचा जरा माईक बंद ठेवा आणि काही बोलायचं असेल तरच तो ऑन करा. ठीक आहे. आणि नंतर आहे ड्युरिंग बॉन्ड फॉर्मेशन द एस ऑर्बिटल विच इज स्फेरिकल कॅन ओव्हरलॅप इन एनी डिरेक्शन. आता कोणता ऑर्बिटल कुठल्या डिरेक्शन मध्ये ओव्हरलॅप करू शकतो हे दिलंय. ओव्हरलॅप होण्याच्या कंडिशन मध्ये जर नसेल तर ऍटम स्वतःची पोझिशन बदलून घेतात, स्वतःला असं ओरिएंट करतात ज्याच्यामुळे ते काय होतात, एकमेकांना ओव्हरलॅप करू शकतात अशा सुटेबल कंडिशन मध्ये येतात. आता एस ऑर्बिटल हा स्फेरिकल आहे, गोल आहे. तर हा जो स्फिअर आहे इट कॅन ओव्हरलॅप विथ एनीबडी. गोल आकार कोणत्याही आकाराबरोबर मॅच होऊ शकतो. सो एस ऑर्बिटल विच इज स्फेरिकल कॅन ओव्हरलॅप इन एनी डिरेक्शन. पी ऑर्बिटल कॅन ओव्हरलॅप ओनली इन एक्स, वाय अँड झी. तुम्हाला आठवत असेल तर पी ऑर्बिटल असे असतात. हा पी एक्स आहे, हा पी वाय आहे आणि पी झेड असा तिरका आहे झेड ऍक्सेस वरती. हे ज्या ऍक्सेस वरती आहेत हे त्याच डिरेक्शन मध्ये ओव्हरलॅप करू शकतात. तसंच डी आणि एफ ऑर्बिटल पण त्यांच्या जे काही पेटल्स आहेत त्याचे ऑर्बिटलचे त्याच्यावरतीच ओव्हरलॅप करू शकतात. म्हणजेच काय, कोव्हॅलंट बॉन्ड हा एक डायरेक्शनल बॉन्ड आहे. डायरेक्शनचा अर्थ आहे की त्याला एक दिशा आहे. आपला जो काही मॉलिक्युल बनेल त्याला काहीतरी दिशा असेल. हा रेणू या बाजूला, हा अणू या बाजूला, तो अणू या बाजूला, वरती एक खाली एक, असे अँगल, त्याच्या रेषा, असं सगळं इट्स अ बिग पिक्चर ऑफ अ मॉलिक्युल. आता इंटरॅक्टिंग फोर्सेस ड्युरिंग कोव्हॅलंट बॉन्ड आपण बघितलं होतं की कोणते कोणते फोर्सेस असतात. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस, हे आपल्याला माहिती आहे. अट्रॅक्टिव्ह फोर्सेस कोणाचे असतात, जर आपण आता कॉमन सेन्सचा वापर करूया. हा आहे न्यूक्लियस एका ऍटमचा आणि मधले, आता मी इलेक्ट्रॉन्स काढत नाहीये, आपण व्हॅलेन्स शेल मधले इलेक्ट्रॉन्स काढूया. हा आहे इलेक्ट्रॉन बाहेरचा. आता इथे एक आहे दुसरा ऍटम. हा एक ऍटम आणि हा त्याचा व्हॅलेन्स शेल आणि हा याचा दुसरा इलेक्ट्रॉन.
आता जरा आपण ह्या दोन ऍटम्स मध्ये कोणते कोणते फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असतील जरा हे बघूया आपण. कॉमन सेन्सची गोष्ट आहे बघा, व्हेरी व्हेरी सिम्पल. हा निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्या पण न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह चार्ज कोण कॅरी करतं? न्यूट्रॉन्स, बरोबर की नाही? ऍटॉमिक स्ट्रक्चर 8वी. पॉझिटिव्ह चार्ज कोण कॅरी करतं? न्यूट्रॉन्स, बरोबर ना? येस मॅम. मग प्रोटॉन काय कॅरी करतात? न्यूट्रल चार्ज. 8वा. 3 प्रकारचे सब ऍटॉमिक पार्टिकल बघितले होते, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. कोणाकोणाला चार्ज आहेत सांगा? टीचर मी त्या लेक्चरला नव्हतो, मला माहिती. ए, काही सांगू नको, हे 8वी पासून आलेलं आहे, कालच्या लेक्चरला झालंच नाहीये. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, न्यूट्रल हे आपल्या ऍटमच्या स्ट्रक्चरमध्ये आपण 8वी पासून बघितलेलं आहे. एखाद्या ऍटम मध्ये, चला आता तुम्हाला परत मला घेऊन जावं लागेल शाळेतल्या अभ्यासाकडे. हे झालं न्यूक्लियस, हे झाले शेल आणि हे झाले त्याचे इलेक्ट्रॉन्स. आता जरा आठवा आणि मला सांगा, पॉझिटिव्ह कोण आहे, निगेटिव्ह कोण आहे, न्यूट्रल कोण आहे? न्यूट्रल असतो. कम ऑन. न्यूट्रल हा न्यूक्लियस असतो, जो केंद्रात असतो ना तो न्यूट्रल असतो. तो न्यूट्रल असतो, तो न्यूक्लियस नसतो, तो न्यूट्रॉन असतो. तो न्यूक्लियसच्या मध्ये असतो, याचं नाव आहे न्यूट्रॉन. करेक्ट, बरोबर. अजून आवाज येत नाही तुमचा. काय 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 थांब, काय परत सांग. तुमचा एकदा रिपीट करा ना परत. रोहन गायकवाड, तुम्ही स्पीड काही चेंज केलाय का तुमच्या ह्याचा? असा आवाज एकदम काहीतरी वेगळाच आहे. बरं. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मध्ये ऍक्च्युली आवाज ब्रेक पण होतोय, काही समजत नाही. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन ह्याच्यातलं पॉझिटिव्ह, निगेटिव्ह काही अंदाज? प्रोटॉन मध्ये ऍडिशन तुम्ही 11वी आणि न्यूट्रॉन मध्ये मायनस चार्ज असतो, निगेटिव्ह. कोणामध्ये मायनस चार्ज असतो? न्यूट्रॉन मध्ये. व्हेरी गुड. अजून कोणी काय वेगळं उत्तर? प्रथमेश, कमॉन सांगून टाक आता. चित्रात पण दिसतंय आता, ह्याच्यात आणखीन काही डोकं चालवायची गरज पण नाहीये. ऑलरेडी एक हिंट आहे. तुम्ही जे सांगितलं ना, तर तुम्ही अर्धवट सांगितलं आणि ते जे सांगितलंय ते चुकीचं सांगितलंय. न्यूट्रॉन हा निगेटिव्ह असतो असं तुम्ही सांगितलं. तर न्यूट्रॉन हा न्यूट्रल असतो, हे आपण मगाशीच बोललो. आपण 11वी केमिस्ट्रीत होत आता आणि आपण 8वीच्या अभ्यासात केलंय, त्याच्यात तरी चुका नाही व्हायला पाहिजे. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. प्रोटॉन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह. व्हेरी गुड. हे उत्तर कोणी सांगितलं आता मला? धनश्री मांडोळे. धनश्री, जरा इकडे चित्रात बघा बरं तुम्ही. इथे आपण इलेक्ट्रॉन बाहेर काढले, त्याच्यावरती मी ऑलरेडी एक चार्ज दिलाय. अरे मुलांनो ऐका, आणि ही गोष्ट डोक्यामध्ये सेव्ह करा. माईक बंद करा आणि ऐका. कोणत्याही मॉलिक्यूल मध्ये, सॉरी कोणत्याही ऍटम मध्ये, मॉलिक्यूल मध्ये ऍटम्स असतात, पण ऍटमच्या स्ट्रक्चर मध्ये न्यूक्लियस मध्ये असतात न्यूट्रॉन आणि प्रोटॉन. बाहेर फिरत असतात ते असतात इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह असतात, न्यूट्रॉन हे न्यूट्रल असतात आणि प्रोटॉन्स हे पॉझिटिव्ह असतात. त्यांच्या नावावरूनच आहे पी फॉर पॉझिटिव्ह. जर हा पॉझिटिव्ह आहे तर इलेक्ट्रॉन निगेटिव्हच येणार की नाही, कारण एन फॉर न्यूट्रल. बरोबर.
प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे न्यूक्लियसच्या मध्ये असतात म्हणून त्यांना न्यूक्लिऑन्स असं म्हणतात. इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस मध्ये नाहीये, तो बाहेर फिरतोय. ओके. आता ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस आहेत. आता आपल्याला बघायचंय की यांच्यात इंटरॅक्टिव्ह फोर्सेस कसे असतील. आपण जसं म्हणालो, इट इज जस्ट अ मॅटर ऑफ कॉमन सेन्स. निगेटिव्ह चार्जेस काय करतील एकमेकांना? दोन निगेटिव्ह चार्जेस, हा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह एकमेकांच्या जवळ आलं तर काय होईल? मी तुम्हाला रागवत नाहीये, मी विचारते तुम्हाला. क्वेश्चन रिपीट करा मला माहिती आहे खूप कन्फ्युजिंग. प्रश्न असा आहे, दोन चार्जेस एकसारखे, जसं हा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह असे दोन चार्जेस एकमेकांच्या जवळ जवळ आले तर काय होईल? न्यूट्रल. तर ते एकमेकांना दूर ढकलतील, त्याला म्हणतात रिपल्शन. जसं तुम्हाला मॅग्नेट माहिती असेल, त्याला म्हणतात चुंबक. चुंबकचे दोन पोल आहेत, नॉर्थ आणि नॉर्थ, हे तुम्ही जवळ आणले एकमेकांच्या तर ते एकमेकांना दूर ढकलतात. सेम तसंच आहे, जर निगेटिव्ह जवळ आले किंवा पॉझिटिव्ह जवळ तर ते एकमेकांना दूर ढकलतात. आता याच्यामध्ये या इलेक्ट्रॉनचं या न्यूट्रॉनचं आणि ह्या न्यूट्रॉनचं म्हणजे न्यूक्लियसचं, कारण त्याच्यामध्ये प्रोटॉन आहेत, हे एकमेकांना दूर ढकलण्याचं म्हणजे रिपल्शनचे फोर्सेस आहेत. माईक बंद करा. म्हणजे प्रोटॉन एकमेकांना दूर ढकलतील, म्हणजे न्यूक्लियस एकमेकांना दूर ढकलेल आणि इलेक्ट्रॉन एकमेकांना दूर ढकलतील. पण या इलेक्ट्रॉनला, नाउ लेट मी चेंज द कलर, बघा या इलेक्ट्रॉनला हा न्यूक्लियस अट्रॅक्ट करेल, कारण हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. लाईकवाईज हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, तर हे दोघं एकमेकांना अट्रॅक्ट करतील. म्हणजे काही फोर्सेस एकमेकांना दूर ढकलतात, काही फोर्सेस एकमेकांना जवळ घेतात. हे कसं होतंय? निगेटिव्ह पॉझिटिव्ह. जर ते एकमेकांच्या जवळ एकमेकांना दूर ढकलतात, पण जर ते अपोजिट असतील तर काय होतं? दे अट्रॅक्ट इच अदर. दीज आर दी इन जनरल ऑल टुगेदर अट्रॅक्टिव्ह अँड रिपल्सिव्ह फोर्सेस. When the attractive forces are stronger than the repulsive forces, overlap takes place between two half-filled orbitals. बरोबर ना? जेव्हा हे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस जास्त असतात तेव्हा काय होतं? ते एकमेकांना ओव्हरलॅप करतात आणि काय होतं? बॉन्ड फॉर्म होतो आणि याच्यातनं एनर्जी रिलीज होते, म्हणजे सिस्टीमची एनर्जी कमी होते. हे सगळं काल आपण पाहिलं होतं. आपण ही डायग्राम पण पाहिली होती की एनर्जी कमी होत जाते आणि मग बॉन्ड बनतो आणि मग मॉलिक्यूल तयार होतो. आता आज आपल्याला बघायचंय ओव्हरलॅप ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल्स. कोणत्या प्रकारचे ओव्हरलॅप असतात? सी, ओव्हरलॅप या शब्दाचा अर्थ आहे एकमेकांना सामायिक करणे. लेट मी नाउ ऑन माय कॅमेरा. बघा, आता उदाहरण तुम्हाला मी देते या हाताचं आणि या हाताचं. समजा हे दोन हात आहेत माझे, हे ऑर्बिटल्स आहेत. हा एक ऍटम आहे, हा एक ऍटम आहे, दोन वेगवेगळ्या ऍटमचे ऑर्बिटल्स. याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. हे जर एकमेकांच्या ओव्हरलॅप करण्याच्या पोझिशन मध्ये आले, म्हणजे असं धरते, तर काय होईल? त्यांचं एकमेकांशी बॉन्ड बनेल. खरं तर हे असं पाहिजे, एक वर एक खाली, असं जसं आपण शेक हँड करतो की नाही. म्हणजेच काय? स्टेबल. ह्याची डिरेक्शन अशी पाहिजे की ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतील आणि पक्क बॉन्डिंग मध्ये. हा आणि हा, जसं आपण काल बोललो होतो, आईच्या पोटामधली जुळी मुलं कशी असतात? एकाचं डोकं वर तर एकाचा डोकं खाली, असे एकमेकांना उलट सुलट करून ते ऍडजस्ट करतात. त्यालाच म्हणतात ओव्हरलॅप करण्यासाठीची बेस्ट पोझिशन. कमी जागेमध्ये जास्त स्ट्रॉंगली एकत्र ते कम्फर्टेबल राहू शकतात. आता आपल्याला इथं बघायचंय की आपले जे ओव्हरलॅप होत आहेत ते कशा प्रकारचे. दोन इम्पॉर्टंट टाईपचे ओव्हरलॅप होतात. ऑन द बेसिस ऑफ कन्सिडरेशन वी हॅव टू टाइप्स ऑफ बॉन्ड्स. बॉन्डच दोन प्रकारचे बनतात, एक आहे सिग्मा, एक आहे पाय. सिग्मा, ते गाण्याने सिग्मा बॉयज. सिग्मा म्हणजे काय? stronger. When the overlap of the bonding orbitals is along the internuclear axis, it is called as the sigma overlap or the sigma bond. बघा, समजा हे एक ऑर्बिटल आहे एका ऍटमचं. आपण समजा धरूया हे आहे px ऑर्बिटल. हे px आहे, एक्स ऍक्सिस वरती एक कोणता तरी ऍटम आहे, हा त्याचा px ऑर्बिटल आहे. आणि आता मी दुसरा ऍटम काढते.
हा त्याचा px ऑर्बिटल आहे. आणि हे एकमेकांना ओव्हरलॅप करतात डिरेक्टली इंटरन्यूक्लियस ऍक्सिस वरती. ह्याचा ऍक्सिस एक्स, ह्याचा ऍक्सिस एक्स एकमेकांच्या सिंपल ऍक्सिस वरती, म्हणजे इंटरन्यूक्लियर ऍक्सिस त्यांचा सेम आहे आणि ते एकमेकांवरती कम्प्लीट ओव्हरलॅप करतात. तर तो कसा बनतो? स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड. ठीक आहे. When the overlap of the bonding orbitals is along the internuclear axis, ह्या ऍक्सिसच्या एकाच दिशेने ते चाललंय म्हणून दॅट इज अ स्ट्रॉंगर बॉन्ड सिग्मा ओव्हरलॅप. आता हा कोणाकोणामध्ये बनतो? 2s ऑर्बिटल. आपल्याला माहितीये एस आणि एस स्फेरिकल शेप आहेत, कसेही एकमेकांबरोबर तिथे ऍडजस्ट करू शकतात आणि सिग्मा बॉन्ड बनवू शकतात. चला आपण त्याचं एक्झाम्पल लगेच बघून टाकूया. सी 2s बॉन्ड्स, 2s ऑर्बिटल्स, हा आहे एस आणि हा आहे एस. एस आपण बघतोय आता कोणामध्ये बघतोय आपण? H2 मॉलिक्यूल. H2 मॉलिक्यूल म्हणजे हायड्रोजन आणि हायड्रोजन दोनही सिंगल सिंगल इलेक्ट्रॉन वाले दोन ऍटम आहेत. डायॲटॉमिक मॉलिक्यूल, एका मॉलिक्यूलमध्ये दोन ऍटम, पण ते पण कसे? होमोजिनियस, म्हणजे सेमच हायड्रोजन आणि हायड्रोजन सेमच ऍटम एकमेकांना बॉन्ड करतात. आता काय होतंय? या हायड्रोजनचा स्फेरिकल एस, या हायड्रोजनचा स्फेरिकल एस, असे दोनही एस आणि एस ऑर्बिटल एकमेकांवरती एकाच ऍक्सिस वरती ओव्हरलॅप करतात. आणि काय होतं बघा, स्ट्रॉंग बॉन्ड इझिली एकमेकांबरोबर ह्याच्याकडे पण दोन झाले. तुम्हाला आठवतंय आपण दहावीला ते कार्बनची स्ट्रक्चर मध्ये काढायचो कार्बन आणि हायड्रोजन. आपण ओके, कार्बन आणि हायड्रोजन बघा, याच्यामध्ये आपण ह्याचा एक डॉट काढायचो आणि ह्याचा एक एक्स काढायचो, बरोबर ना? हा एक्स आणि डॉट काय? हा याचा इलेक्ट्रॉन आणि हा याचा इलेक्ट्रॉन, आणि एकमेकांना काय करतात? शेअर करतात, म्हणजे सामायिक करतात. सेम आहे ह्याचा आणि ह्याचा, हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे ब्लू सर्कल केलेत मी आता, हे एकमेकांना शेअर केले आणि काय बनला? H2 मॉलिक्यूल बनला. नाउ सी 1s ऑर्बिटल्स ऑफ H आणि H2 मॉलिक्यूल, दोघांकडेही आतमध्ये हे न्यूक्लियस आहे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, आणि इथे एक इलेक्ट्रॉन आणि इथे दुसरा इलेक्ट्रॉन, दोघांचे इलेक्ट्रॉन आता एका छोट्याशा एका कॉमन पोर्शन मध्ये आता शेअर झालेत. सो दे बोथ आर स्टेबल. दोघांचे ड्युप्लेट कम्प्लीट झालाय, दॅट स्टेबल. बॉन्ड आहे PP सिग्मा बॉन्ड. This type of overlap takes place when two p orbitals from different atoms overlap along the internuclear axis. Example F2. Fluorine चा atomic number आहे हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस. 9. क्लोरीन 9 असेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? 2 आहे का? 2 आणि 7. टू आणि 7 हे दिसत नाहीये, पण हा 2 आहे आणि हा 7 आहे, ते लिहिलं जात नाही आता. तर 2 आणि 7 दोघंही फ्लोरीन फ्लोरीन ऍटमना एक एक इलेक्ट्रॉन कमी. बघा हे ऑलरेडी इथे काढलेलं आहे, F2 चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढले. फ्लोरीन इज 9. तर 9 आपण कसं लिहितो? 1s2, 2s2, 2p2, 2py, 2 आणि 2pz1. आता कॅल्क्युलेट करा. 2 6 7 8 आणि 9 जे आपण इथे ऑलरेडी धरलेत. मजा अशी आता, अरे 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 हा आलं आलं, परत गेलं का? मॅम ते उलट होऊन गेले. हा ते उलट सुलट झालंय, ते मी सरळ करते. 2 मिनिटं. अगं ते एवढं स्लो झालंय ना की ते काय होतंय तेच मला कळत नाहीये. मी वेगळं काहीतरी प्रेस करते. वेट, परत ऑन करते.
नेटवर्क नाही का मॅडम? 2 मिनिट परत आपण बुक ओपन करूया. बरं. अगं आहे, पण मी म्हटलं ना आमच्या इकडे ना रस्ता रुंदीकरणाचं काम चाललंय. सो त्याच्यामुळे ना ते काय ना कधी कधी एकदम नेटवर्क गायब होतं, कधी वीक होतं, कधी एकदम जोरात चालतं. रोज आम्हालाच नवे प्रयोग आहे तिकडे. रस्ते कधी बंद करतात, कधी उघडतात. सो थोडंसं त्याच्यामुळे गेले 2-3 दिवसात जरा हा आम्हाला सगळ्यांनाच पूर्ण एरियामध्येच आम्हाला हा त्रास जाणवतोय. फोनचा पण सेम प्रॉब्लेम आहे आणि वायफायचा पण सेम प्रॉब्लेम आहे. हो का? म्हणजे काय मला करायचं? लिहायचंय काहीतरी वेगळं आणि तिथे उमटतंय काहीतरी वेगळं. सहसा असं होत नाही, पण आता सध्या 2-3 दिवस झाले चाललंय. होऊन जाईल ते पण. बरं 2 मिनिटं आलेच. हो. आलंय आता तो आपला लिसन इज कमिंग बॅक. फर्स्ट डे ना मॅडम म्हणून सांगते. काय सांगतेस सांग. नाही हे म्हणजे समजत नाही ना. ते नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना म्हणून. हो बरोबर, नाही काही प्रॉब्लेम नाही. अरे तू काही पण कधी पण काही पण बिनधास्त बोलू शकतेस आपल्या क्लासमध्ये, तो काही प्रॉब्लेम नाहीच आहे. पण म्हणजे मला मध्ये मध्ये तुमचे आवाज पण ब्रेक होऊन येत आहेत. गेल्या 2-3 दिवसामध्ये मला हे जरा जास्तच जाणवतं. पण ठीक आहे. ऑलराईट चला. आता पुस्तक आलंय परत. सिग्मा बॉन्ड आपण आता SS बघितला. आता आपण PP बघतोय. आपण बघा, अरे मी ना पेन पण जास्त वापरत नाही, त्याच्यामुळे पण ते स्लो होतं. बघा आता P आणि P मध्ये आपण बघितलं, P चा ऍटॉमिक नंबर आपला 9 आहे. ऍटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. 9 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 2px, 2py, 2pz अशा 3 ऑर्बिटल्स असतात. आपल्याला माहिती आहे ना Pच्या 3 शेल आहेत, सबशेल्स आहेत छोट्या छोट्या. चौथ्या धड्यामध्ये झाले आपल्याला. तर px मध्ये 2 इलेक्ट्रॉन आले, y मध्ये 2 इलेक्ट्रॉन आले, पण z मध्ये तर एकच इलेक्ट्रॉन आहे. मग हा pz ऑर्बिटल आहे. असाच दुसरा फ्लोरीनचा दुसरा ऍटम, त्याच्यामध्ये पण हा pz ऑर्बिटल आहे. जे ब्ल्यू कलरचे पेटल्स आहेत, पेटल्स म्हणजे त्या ऑर्बिटलच्या पाकळ्या असं समजा. आता ह्या पाकळ्या दोघांमध्येही अर्धा अर्धा इलेक्ट्रॉन आहे. मग हे काय करतील, P आणि P एकमेकांना शेअर करतील. चॉकलेट सारखं दिसतंय ना. हे काय झालंय, ते 2-2 P बॉन्ड एकमेकांना, PP ऑर्बिटल्स एकमेकांवरती त्यांनी सामायिक केलंय. म्हणजेच काय केलंय, ओव्हरलॅप केलंय. त्या ओव्हरलॅपिंगमुळे काय झालं, थोडंसं वर खाली ऍडजस्ट करतो ना आपण, खाली वर ठेवा आणि एकमेकांच्या अशा पोझिशन मध्ये या की तुमचा इलेक्ट्रॉन वरून खाली जाऊ शकतो, खालून वर जाऊ शकतो. एका स्पेशल रिंग मध्ये तो येऊन जातो. ह्याला म्हणतात PP ओव्हरलॅप. बरोबर. हा पण एक स्ट्रॉंग सिग्मा ओव्हरलॅप आहे. PP सिग्मा ओव्हरलॅप. सिग्मा असं लिहितात बरं का, असा असा PP सिग्मा ओव्हरलॅप. आता SP सिग्मा बॉन्ड, S आणि P चा पण स्ट्रॉंग बॉन्ड बनतो, सिग्मा बॉन्ड बनतो. कसा, बघा सारखाच. एक S स्फेरिकल आणि P अर्धा निळा अर्धा पिवळा. हा अर्धा निळा ह्या पिवळा बॉल, सॉरी दोन्ही निळ्या बॉल मध्ये मोठा बॉल अर्धा बॉल एकमेकांना चिकटलं की कसं बनलं बघा, बाहुली सारखं आहे. ह्याच्यात काय ह्याचा अर्थ काय की आता ह्या दोनही शेल्स मधनं हा इलेक्ट्रॉन पिवळा डॉट आणि हा इलेक्ट्रॉन पिवळा डॉट हे इकडून तिकडे कुठे पण करू शकतात. म्हणजेच काय झालंय, एक S शेल आणि एक P शेल यांनी एकमेकांना काय केलंय, ओव्हरलॅप केलंय आणि दोघांनी आपापले जे इलेक्ट्रॉन आहेत एकमेकांमध्ये वाटून घेतलेत. जसं आहे HF मॉलिक्यूल, एक हायड्रोजन एक फ्लोरीन, या दोघांनी आपापले इलेक्ट्रॉन्स एकमेकांवर ठेवून शेल्स ओव्हरलॅप केल्या आणि दोघांचं पण काम झालं. याचा ड्युप्लेट झाला, याचा ऑक्टेट झाला. सी हॅपी. बघा हायड्रोजन 1s1, फ्लोरीन 1s2, 2s2, 2px2, 2py2, 2pz1. मग हा 1s1 आणि हा pz1 ह्या दोघांनी काय केलं, एकमेकांना ओव्हरलॅप केलंय. ह्याचा 2 झाला आणि ह्याचा पण 2 झाला. ह्याला म्हणतात SP सिग्मा ओव्हरलॅप. आता PP ओव्हरलॅप, आणि तो पण कोणता, सिग्मा नाहीये, पाय आहे. पाय ओव्हरलॅप म्हणजे काय, पाय म्हणजे अर्धा, म्हणजे पार्शल. बघा, when two half-filled orbitals of two atoms overlap sideways, म्हणजे laterally, it is called as pi overlap, and it is perpendicular to the nuclear axis. हे न्यूक्लियसचा ऍक्सिस आहे, वरती एक आणि खाली एक अशा 2 पाकळ्या आहेत समजा ह्या ऑर्बिटच्या. आता ह्या निळाला आणि ह्या निळाला असं त्यांनी कसं बघा एकमेकांबरोबर
या दोघांना त्यांनी जर ओव्हरलॅप केलं तर कसं केलंय बघा, ह्या दोन छोट्या छोट्या बल्बचा मिळून एक मोठा बल्ब झाला, या चिंकी पिंकी दोघांचा मिळून एक मोठा झाला. म्हणजे काय झालं, कसं दिसतंय ना, ते म्हशीची चित्र असतात अशी, ते कोणते कोणते चीज बीजचे चित्र असतात ना, त्याच्यामध्ये अशा हसणाऱ्या म्हशी असतात, चीज काऊ बिऊ असं. आणि हे दोन किती छान आहेत, ते ह्याला डंबेल शेप म्हणतात. दिस इज डंबेल शेप. ह्या निळ्याने या दुसऱ्या निळ्या बल्ब वरती ओव्हरलॅप करून एक मोठा असा सेमी सर्क्युलर बल्ब बनवला. आणि ह्या चिंकी पिंकीने ह्या पिंकी बरोबर आणखीन एक सेमी सर्क्युलर पण खालच्या बाजूला पिंक कलरचा बल्ब बनवला. म्हणजेच काय झालं, एकमेकांना त्यांनी कम्प्लीट ओव्हरलॅप नाही केलंय, ह्याचा अर्धा ह्याचा अर्धा, बघा ना असं ओव्हरलॅप केलंय, हाफ हाफ. ह्याला म्हणतात लॅटरल. लॅटरल म्हणजे बाजूने बाजूबाजूने एकमेकांच्या असे उभं राहणं, अर्ध अर्ध. समजा आपण, मी आणि माझी मैत्रीण, आम्ही एकमेकांच्या बाजूबाजूला उभे राहिलो. समजा ही मी आहे, म्हणजे हा माझा खांदा आणि हा माझ्या मैत्रिणीचा खांदा, आम्ही दोघे एकमेकांच्या बाजूला उभे आहोत. पण जेव्हा आम्ही लॅटरल ओव्हरलॅप करू तेव्हा आम्ही कशा उभे राहू, इथे मी आणि ती माझ्या पुढे, हा लॅटरल ओव्हरलॅप आहे. पण कम्प्लीट ओव्हरलॅप कसा, ही मी आणि ही ती. म्हणजे समोरून बघताना आम्ही दोघी एकच आहोत असं वाटेल, एकतर ती दिसेल किंवा मी दिसेल. तो आहे कम्प्लीट ओव्हरलॅप, जो आहे सिग्मा बॉन्ड. हा आहे सिग्मा बॉन्ड. आणि हा अर्धा अर्धा म्हणजे इकडनं मी पण दिसेल, ही अर्धी मी आहे आणि ही अर्धी ती आहे, बघा. हा लॅटरल ओव्हरलॅप आहे, अर्धाच. आमच्या दोघींचा एक हात फक्त दिसणार नाही, पण आम्ही बाकी एकमेकांना अर्धे अर्धे दिसू. सिग्मा मध्ये तसं होत नाही, एकमेकांना पूर्ण झाकळून टाकतात ते. आता सगळ्यात महत्वाचा भाग आहे धड्यातला, हायब्रिडायझेशन. व्हेरी 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 इम्पॉर्टंट पार्ट. ह्याचे एवढं महत्व तर आपण पूर्ण या धड्यातल्या आणखी कुठल्याच मुद्द्याला द्यायला नाही पाहिजे. हे खूप वेगळं आहे, हे पहिल्यांदा आले आपल्या आयुष्यामध्ये. The valence bond theory explained well the formation of covalent bond by the overlap of orbitals in case of simple molecules like H2, F2, HF, etc. आपल्याला माहिती आहे की व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी आपल्याला काय सांगते की कोव्हॅलंट बॉन्ड कसा बनतो. व्हॅलेन्स बॉन्ड थिअरीने आपल्याला काय सांगितलं होतं, बीबीटी, की आपण एखाद्या मॉलिक्युलला जेव्हा 3 डायमेन्शनली बघतो तेव्हा आपण काय बघतो, त्याच्यामध्ये त्याचे ओव्हरलॅप बघतो है ना, ऑर्बिटल्सचे. Accordingly, the maximum number of covalent bonds which an atom can form equals the number of unpaired electrons present in its valence shell. आपल्याला हे बघायचंय की त्याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती आहे. बट the theory does not explain how beryllium forms 2 covalent bonds and how boron shows how 3 आहेत ना बोरॉनचे, ट्रायव्हॅलेन्सी. Carbon shows tetravalency in spite of their electronic configuration BeH2, BF3, CH4, CCl4. म्हणजेच काय, आपल्याला हे बघायचंय की कार्बनचे 4 बॉन्ड कसे झाले. बघा, कार्बनची व्हॅलेन्सी आहे 4, पण त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर 1s2, 2s2, 2px1, 2py1, बरोबर ना. म्हणजे ह्याचा ओव्हरलॅप आणि याचा ओव्हरलॅप एवढंच होऊ शकतं ना. मग 4 बॉन्ड कसे बनले, म्हणजेच काहीतरी गडबड आहे. मग हा 2s पण त्याच्यामध्ये आलाय, ह्याचा अर्थ की हे दोन पण त्याच्यामध्ये ऍड झाले. पण याचं एक्सप्लेनेशन आपण कसं देणार, ते एक्सप्लेन करण्याकरता आपल्याला ही हायब्रिडायझेशनची कन्सेप्ट मदत करते. In order to explain the observed valency in these and such other compounds, a concept of hybridization was put forward. कुठून आली ही कल्पना, आपण जर बघितलं तर हे पेयर्ड आहेत, ह्यांनी पार्ट घ्यायची गरज नाही. हेच दोन अर्ध अर्धे आहेत, मग ह्यांनी एकमेकांबरोबर ओव्हरलॅप केला आणि हे कोणाबरोबर ओव्हरलॅप केला, तर हे पेअर होती. पण याची व्हॅलेन्सी 4 आहे, मग 4 बॉन्ड कार्बन बनवतो. हे कसं एक्सप्लेन होईल, त्याच्यासाठी ह्या पूर्ण 3ही शेलनी एकमेकांबरोबर हायब्रिड ऍटम्स, आपलं हायब्रिड ऑर्बिटल्स बनवले, अशी थिअरी आली. आता जरा समजून घ्या, इंटरेस्टिंग आहे बघा. It was suggested that one electron in 2s orbital is promoted to the empty 2p orbital. Thus, in the excited state, beryllium, boron and carbon have 2, 3 and 4 half-filled orbitals respectively. बघा, आपल्याला हे बघायचंय, बेरिलियम आहे ना, वरती बघा, मी इथं लिहूनच टाकते. बेरिलियमचं आहे BeH2, बेरिलियम डायहायड्राइड, हा त्याचा मॉलिक्युल आहे BeH2. पण त्याच्या स्ट्रक्चर मध्ये
2s2 होतं, 1s2 2s2. मग त्याला बॉन्ड बनवायची तरी काय गरज आहे ना, त्याचा ऑलरेडी न्यूक्लिएट तयार आहे. पण तसं होत नाही, तो 2 बॉन्ड बनवतो हायड्रोजन बरोबर. मग ते का बनवतो हे आपल्याला सिद्ध करता यायला पाहिजे. बोरॉन बनवतो BF3, BF3, बोरॉन ट्रायफ्लोराइड. का बरं? त्याचं तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन B1s2 2p1. हे पेअर आहेत, हा एकटा आहे, ह्यानेच ओव्हरलॅप करायला पाहिजे. आणि कार्बनचं जसं आपण म्हणालो, कार्बनचं 2च असं अनपेअर्ड इलेक्ट्रॉनचं आपल्याला वरती स्ट्रक्चर दिसतंय. पण असं होत नाही, कारण काय, बेरिलियमच्या ऍटम मध्ये 1s2 हा कम्प्लीट आहे, 2s2 हा कम्प्लीट होता, असाच होता. पण पुढचा पी ब्लॉक पूर्ण रिकामा आहे ना, आणि 2 मेन शेल काय 2 आणि 2 जवळपास सारखी एनर्जी आहे. मग हा इकडचा इलेक्ट्रॉन इकडे गेला, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाला. बोरॉनचा 1s2 आहे, 2s2 आहे, ह्याच्याकडे पण 2 इलेक्ट्रॉन आहेत, आणि 2p1 आणखीन एक इलेक्ट्रॉन आहे. मग इकडे 1 इलेक्ट्रॉन आणि हे 2 इलेक्ट्रॉन p ऑर्बिटल मध्ये शिफ्ट झाले. म्हणजे एकूण किती झाले बघा, 1 2 3, हे 3 अनपेअर्ड. कार्बनने पण तेच केलं, ह्याच्याकडे इथे 1s2 2s2, हे 2s2 होते ना, इथला 1 इलेक्ट्रॉन पुढे पाठवून दिला. म्हणजे एकूण अनपेअर्ड आता किती झाले, 4. म्हणजेच 4 बॉन्ड कसे बनले कार्बनचे, कारण की त्याने त्याच्या 2s मधला 1 इलेक्ट्रॉन पुढे पाठवला स्वतः. आता s काय झाला, हाफ पेअर्ड. p आणि px py तर ऑलरेडी त्याचे हाफ हाफ होतेच. आणखीन एक आला म्हणजे pz पण हाफ फिल्ड झाला, हा pz आहे तिसरा. px py pz आणि हा आहे 2s. 2s चा इलेक्ट्रॉन इकडे गेला म्हणजे काय झालं, हा इलेक्ट्रॉन अनपेअर्ड झाला आणि इथे आणखी एक इलेक्ट्रॉन आला. ह्यालाच तर म्हणतात ना हायब्रिडायझेशनची फर्स्ट स्टेज. आता प्रत्येक अनपेअर्ड शेल मध्ये, म्हणजे प्रत्येक शेल सबशेल मध्ये, ऑर्बिटल सब ऑर्बिटल मध्ये एक एक मोकळा इलेक्ट्रॉन आहे. 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स विल मेक 4 डिफरंट बॉन्ड्स. म्हणून ते कार्बन इज टेट्राव्हॅलेंट ना, म्हणून तर एवढी मोठी अख्खी कार्बन केमिस्ट्री आहे, बरोबर. आता याच्यावरून आपल्याला समजलं की एवढे बॉन्ड हे कसे बनवू शकतात. आता this can be explained using another concept, hybridization. In the valence bond theory, this concept helps to explain the observed structural properties of many molecules. वरचे सगळे मॉलिक्यूल तुम्ही ह्याच पद्धतीने एक्सप्लेन करू शकता, वरती आपण जसं काढलं तर. Hybridization refers to mixing of valence orbitals of same atom and recasting them into equal number of equivalent orbitals, त्याला आपण म्हणतो हायब्रिड ऑर्बिटल्स. आता हायब्रिडायझेशन कसं होतं, वरती आपण जे एक्सप्लेन केलं की नाही, तो सगळ्यात सिम्पलेस्ट फॉर्म्युला आहे. सगळे इलेक्ट्रॉन्स अनपेअर झाले आणि म्हणून त्यांनी तेवढे बॉन्ड बनवले. पण तरी पण ते ऑर्बिटल्स वेगळे वेगळे, px py pz 2s वेगळे वेगळे आहेत, प्रत्येकाची एनर्जी वेगळी, जागा वेगळी. आता एक कन्सेप्ट असं म्हणते की असं होत नाही, सगळे अनपेअर्ड एका मिक्सिंग भांड्यामध्ये जातात आणि सगळे एकसारखीच बनून बाहेर येतात. फॉर्मेशन ऑफ एक्साइटेड स्टेट ही पहिली स्टेज आहे आणि मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ऑर्बिटल्स ही दुसरी स्टेज. म्हणजेच काय, एक्साइटमेंट मध्ये काय होईल, इलेक्ट्रॉन्स पुढे पुढे जातील, अनपेअर होतील, आणि मिक्सिंग अँड रिकास्टिंग मध्ये काय होईल, तेच एकटे 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 सिंगल शेल्स आहेत ना, ते एकमेकांबरोबर मिक्स होतील आणि 4 एकसारखे शेल बनवतील. हा 1 2 3 4, पण हा एका वेगळ्या ग्रुपमध्ये, हे 3 एका वेगळ्या ग्रुपमध्ये, बरोबर. पण हे सगळे एकत्र झाले तर काय होईल, 1 2 3 4 4 एकसारखे ऑर्बिट्स बनतील, त्याला आपण म्हणतो हायब्रिड ऑर्बिट्स. ठीक आहे. आता हे कसं होतं, ही आहे ग्राउंड स्टेट, नॉर्मल आहे 2s2 2p0. एक्साइटेड स्टेट मध्ये हा जो खालचा उलटा स्पिनवाला आहे ना, हा इकडे येतो बघा. म्हणजेच काय झालं, आपण मगाशी जे बोललो की इलेक्ट्रॉन्स मोकळे झाले. हे मोकळे झाले म्हणजे काय झालं, त्यांनी त्यांची एनर्जी जी काही आहे ती आता चेंज करण्याचा प्रयत्न केला. हे एकत्र होते ना, हे मोकळे झाले, म्हणजेच काय झाले, 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाले, 2s1 2p1. बघा, 2s शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन, 2p शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन. आता मिक्सिंग अँड रिकास्टिंग ही महत्वाची स्टेज आहे. इन दिस स्टेप the 2s and p orbitals having slightly different energies mix with each other.
थोडीशी एनर्जी वेगळी आहे ना, पण जवळपास सेम आहे, कारण सेकंड शेल हा त्यांचा मेजर शेल आहे, एकाच शेल मधले आहेत ते. आता काय करतात ते, सिमिलर एनर्जी आहे, एक्झॅक्ट सेम नाहीये, सिमिलर आहे, थोडीशी वेगळी पण तरी एकाच कॅटेगरी, म्हणजे आपण त्याला म्हणतो ना 19-20 का फरक, तशी आहे. मग ते काय करतात, त्यांच्या एनर्जीज मिक्स करतात आणि सगळ्याचं एकत्र रिडिस्ट्रीब्युशन करतात. जसं बघा, आपण समजा आपण 4 माणसं आहेत, मी आणखीन एक, म्हणजे ABCD, हा ही 4 माणसं आहेत, आपण चौघं कशाला, कोणती तरी 4 माणसं, ABCD. ह्याच्याकडे 10 रुपये आहेत, ह्याच्याकडे 20 रुपये आहेत, ह्याच्याकडे 30 रुपये आहेत आणि ह्याच्याकडे 20 रुपये आहेत. चला, असे हेच आपले 4 मुलं आहेत, ही 4 मुलं आपल्या कोणत्या तरी एका शाळेतले 4 मित्र आहेत. एकाकडे 10 रुपये, एकाकडे 20 रुपये, एकाकडे 30 रुपये आणि एकाकडे 20 रुपये. ह्या चौघांकडे एवढे पैसे आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण ना पार्टी करूया. आपण आपले आपले पैसे जे आपल्याकडे जमा झालेत ते एकत्र करू आणि आपण आपली आपली पार्टी करू. छोटी छोटी मुलं आहेत, 10-20 रुपये 30 रुपये त्यांच्याकडे जमलेत, त्यांनी ते घेतले. आता त्यांनी काय प्लॅन केला, तू 10 रुपयाची गोष्ट घेशील, मी 20 रुपयाची घेईन, हा पण 20 रुपयाची घेईल, हा 30 रुपयाची घेईन. बरं वाटतं का असं मित्रांमध्ये? आपण आपले सगळे पैसे एकत्र करू आणि सगळे एकच गोष्ट घेऊ. आता किती होतील, 30 अधिक 20 झाले 50, अधिक 10 झाले 60, अधिक 20 70 80. सगळ्यांचे मिळून किती रुपये झाले, 80 रुपये. 80 रुपये 4 मित्रांनी वाटून घेतले, सरासरी किती झाली, 20 रुपये. बरोबर. आता 20 रुपयाचा वडापाव घ्यायचा का 20 रुपयाची ती कॅडबरी घ्यायची का 20 रुपयाचं आईस्क्रीम घ्यायचं, काहीही ते ठरवू शकतात, पण सगळ्यांना जे मिळेल ते सेम मिळेल. आता नाहीतर याने 10 रुपयाची कुल्फी घेतली असती आणि याने 30 रुपयाचा कोण घेतला असता, असं बरोबर नाही. सगळ्यांना समान मिळावं, सगळे एकाच थोड्याफार फरकाने एकाच गटातले. तेच इकडे होतं मिक्सिंग अँड रिकास्टिंग मध्ये, सगळे आपापल्याकडे असलेल्या गोष्टी एकत्र देतात आणि त्याचे एकत्र समान भाग करतात. दॅट इज मिक्सिंग अँड रिकास्टिंग. प्रत्येक शेलची एनर्जी वेगळी आहे, जागा वेगळी आहे आणि त्याचं काहीतरी वेगळं स्ट्रक्चर आहे. पण आता रिकास्टिंग या शब्दाचा अर्थ आहे की पुन्हा बनवणे, मिक्स करणे म्हणजे मिक्सिंग, रिकास्टिंग म्हणजे हे सगळे तुम्हाला पुन्हा आता बनवायचं. मग काय करायचं, redistribution of electron density and energy takes place and 2 new orbitals having exactly same shape and energy are formed. हे असे वेगळे वेगळे आहेत ना, तसे न होता आता आपण त्याला हायब्रिडायझेशन नंतर कसं लिहिणार समजून घ्या. ती सरळ रेष आहे. आता हे होतील 4 एकसारखे, 1 2 3 4. आधी हे 3 वेगळे, हा एक वेगळा, असं होतं ना. आता सगळ्यांचा मिळून एकच ग्रुप झाला आणि सगळ्यांची एनर्जी आता सेम आहे. याच्यामध्ये कोणी 2s 2p 2y नाही, सगळे एकच आहेत आणि तो आहे sp हायब्रिडाइज्ड sp ऑर्बिटल. These new orbital arrange themselves in space in such a way that there is minimum repulsion and maximum separation between them. ते एकमेकांपासून असे असतात पोझिशन मध्ये की एकमेकांना कमीत कमी ढकलतात, जास्तीत जास्त सेफ राहतात आणि स्टेबल राहण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांनी आता एकमेकांना एनर्जी, सगळ्यांची एनर्जी समान आहे. बघा, माझ्या डब्यामध्ये पण भेंडीची भाजी पोळी, तुमच्या डब्यामध्ये पण भेंडीची भाजी पोळी, तिच्या डब्यामध्ये पण, हिच्या डब्यामध्ये पण. अरे व्हेरिएशन असून असून असणार किती आहे, भेंडीचीच भाजी पोळी आहे ना ती. मग काय तुम्ही बदलाल, काही नाही, तुझा घास माझा घास खाऊन झालं की शेवटी आपण आपापले डबेच खाणार ना. किंवा आता ह्या सगळ्यांनी प्रत्येकाला 20-20 रुपयाची वस्तू घ्यायचं ठरलं, चला आपण 4 वडापाव ऑर्डर करूया, ठरलं. ह्याचा वडापाव, त्याचा वडापाव, त्याचा, अरे सेमच वडापाव आहेत ना, सगळ्यांना सेम कॉस्टचे, सेम दुकानातले, सेम टेस्टचे 4 वडापाव आले. व्हेरिएशन असण्याचं गरज काय आहे, ते आता स्टेबल झालेत. जेव्हा कमी आणि जास्त असतं तेव्हा आकर्षण असतं, हो की नाही. मी पिझ्झा खाते आणि समोरचा वडापाव खातोय, मला वडापाव जास्त आवडू शकतो आणि त्याला पिझ्झा आवडू शकतो. पण मी पण वडापाव खाते, तो पण वडापाव खातो आणि सेमच दुकानात आहोत, मग काय बदल आहे. यालाच तर म्हणतात की मिक्सिंग अँड रिकास्टिंग. असं शाळेमध्ये होतं बघा, आपल्याकडे एखादा नवीन पेन असेल तर आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला असं वाटतं की मला असा पेन असायला पाहिजे आणि त्याच्याकरता तो खूप धडपड करतो, आईच्या मागे लागतो, पैसे जमा करतो आणि तो तसा पेन घेतो. तो पेन घेतल्यानंतर त्याचं आकर्षण किती दिवस असतं, थोडाच वेळ असतं. जेव्हा ती गोष्ट मिळते दुसऱ्यांसारखी आपोआप होते,
तर संपून जातो प्रकरण तिकडे, है ना. तर तेच इथे होतं. हा एस वेगळा आहे, पी वेगळा आहे, पण एकत्र झाले की एसपी हायब्रिड ऑर्बिटल होतात आणि ते स्वतःला असे प्लेस करतात की भांडण कमी, रिपल्शन कमी, स्टेबिलिटी जास्त. आता कंडिशन्स फॉर हायब्रिडायझेशन. काय कंडिशन आहेत हायब्रिडायझेशनच्या? ऑर्बिटल्स बिलॉंगिंग टू द सेम ॲटम कॅन पार्टिसिपेट इन हायब्रिडायझेशन. एकाच ॲटम मधले वेगवेगळे ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन करू शकतात. Orbitals having nearly same energy can undergo hybridization. So 2s and 2p, 3s and 2p असे 3s and 3p असे करू शकतात. 3s and 2p करू शकत नाहीत, तेच दिलेलं आहे. 2s 2p काय आहेत? एकाच फॅमिलीतले, म्हणजे चुलत भाऊ आहेत. फॅमिली आहे 2, त्याच्यात ना पाटील, मग हे पाटील ते पाटील, पण चुलत फॅमिली आहे. म्हणजे मुख्य आडनाव एकच आहे पाटील, पण घरं वेगळी आहेत. मग एनर्जी जवळपास सेमच आहे, कारण फॅमिली एकच आहे ना. पण एक पाटील आणि दुसरे आपण कोण घेऊया बरं? चला कुठलंही आडनाव घेऊया, जोशी घेऊया, काय फरक पडतो? काहीही घ्यायचंय जे सेम नाहीये. पण मग ह्याची एनर्जी यांची एनर्जी वेगळी आहे ना, फॅमिलीज वेगळ्या आहेत. मग ते आपण मिक्स कसं करणार? मग असं हायब्रिडायझेशन होऊ शकत नाही. सेम फॅमिली, सिमिलर एनर्जी, थोडेफार फरक हे असणारच आहेत. मग त्याच कंडिशन मध्ये हायब्रिडायझेशन होईल जेव्हा त्याची पॉसिबिलिटी आहे. वेगळ्याच एनर्जी असतील तर कसं काय त्याचं हायब्रिडायझेशन होईल? ते होऊ नाही शकत. कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स. आता एकदा हे हायब्रिड ऑर्बिटल बनले की त्यांचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय आहेत? नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म इज एक्झॅक्टली द सेम ॲज दॅट ऑफ द पार्टिसिपेटिंग ॲटॉमिक ऑर्बिटल. जितके तुम्ही आत टाकणार तितकेच बाहेर येणार मशीन मधनं. जसं आपण जेव्हा मशीन मध्ये कपडे धुतो की नाही, जेवढे कपडे आपण धुतो तेवढेच बाहेर पडतात की नाही, सेम आहेत. तुम्ही जेवढे हायब्रिड ऑर्बिटल बनवण्याकरता ओरिजिनल ऑर्बिटल आत टाकाल, म्हणजे मिक्सिंग करण्यापूर्वी, तेवढे सगळे बाहेर येतील. 3 टाकले तर 3, 2 टाकले तर 2. दे हॅव सेम एनर्जी अँड शेप. त्यांची एनर्जी आणि शेप आता सेम झालेला आहे, कारण तुम्ही रिकास्ट केलंय, बरोबर की नाही. एका मशीन मधून टाकून त्यांना आता एकसारखं बाहेर काढलंय असं. Hybrid orbitals are oriented in space in such a way that there is minimum repulsion and thus are directional in nature. Repulsion आहे आणि मॅक्झिमम स्टेबिलिटी आहे. डिरेक्शन आहे त्यांना, म्हणजे ते असे एकमेकांना फेस करतात की त्यांचा ह्याचा धक्का त्याला लागू नये, त्याचा पाय याला लागू नये. The hybrid orbitals are different in shape from the participating atomic orbitals, but they bear the characteristics of the atomic orbitals from which they are derived. म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या ज्या ऍटमचे ते ऑर्बिटल्स म्हणून आहेत त्यांचे गुणधर्म आहेत, पण त्यांचे आकार वेगळे होते आणि त्यांचं एनर्जी वेगळ्या होत्या, पण नंतर ते सगळं सिमिलर झालेलं आहे. इच हायब्रिड ऑर्बिटल्स कॅन होल्ड 2 इलेक्ट्रॉन्स विथ अपोजिट स्पिन. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हायब्रिड ऑर्बिटल बनले तर खरं, पण एका याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन मावू शकतात? ओनली 2, दॅट 2 विथ अपोजिट स्पिन. एकाचं डोकं वर असेल तर दुसऱ्याचं डोकं खालीच असलं पाहिजे. इट इज सेम जे आपण काल बोललो होतो की आईच्या पोटामध्ये जुळी बाळं असतील तर ती कशी असतात? तशीच असतात, बरोबर ना. म्हणून ती स्टेबल राहतात, कमी जागेत राहतात आणि काय बरं म्हणतात त्याला, ते सेफ राहतात. आता दुसरं, अ हायब्रिड ऑर्बिटल हॅज 2 lobes ऑन दी 2 sides ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या दोनही बाजूला त्यांचे 2 लोब असतात. 1 lobe इज लार्ज अँड द अदर इज स्मॉल. म्हणजे हायब्रिड ऑर्बिटल्स असे दिसतात. बघा मी तुम्हाला सांगते, बघा असं बघा, हा एक पी ऑर्बिटल आहे, पी एक्स ऑर्बिटल, पी वाय ऑर्बिटल, आणि हा एक दुसरा आहे पी वाय ऑर्बिटल, दुसरा एका एनर्जीचा. तर समजा ह्या दोघांचं हायब्रिडायझेशन झालं तर आपल्याला कसे मिळतील? 2 ऑर्बिटल्स मिळतील, पण असे. आता ह्याच्यामध्ये हा आणि हा हे 2 लोब सेम होते ना, याला लोब म्हणतात, लोब किंवा पेटल्स. हे कसे सेम आहेत की नाही. हायब्रिड ऑर्बिटल्सची ओळखच ही आहे की एक भाग मोठा होतो, एक छोटा होतो, पुन्हा याचा एक भाग मोठा, एक छोटा आहे. कारण काय आहे? आता एकसारख्या फॅक्टरीमध्ये बघा ना, कोको कोलाच्या बाटल्या सगळ्या एकसारख्या, स्प्राईटच्या बाटल्या सगळ्या एकसारख्या, तसे ते आता एकसारखे बनून आलेले आहेत. कोणालाही कशातही टाका, ह्याच्याबरोबर एक तुम्ही एस ऑर्बिटल टाकला तर तिसरा हा जो बदलेल ना, हा पण असाच बदलेल. एक मोठा एक छोटा, ह्याच्यामध्ये पण तो बदल होतो. आणि म्हणजेच काय होतं, त्यांचा एक लोब लार्ज आणि अदर लोब स्मॉल, ही त्यांची ओळख आहे.
Covalent bonds formed by hybrid orbitals are stronger than those formed by the pure orbitals because the hybrid orbitals has electron density concentrated on the side with the larger lobe and the other is small, allowing greater overlap of the orbitals. म्हणजेच काय, हे ऑर्बिटल्स इकडे इथे हाय डेन्सिटी आहे ना, तर हाच पोर्शन एकमेकांशी ओव्हरलॅप करतील दुसऱ्या ऑर्बिटलशी. समजा आता हे दुसरे कोणते तरी ऍटमचे हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत, तर ह्याच्याकडे हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी, इथे हाय इलेक्ट्रॉन आणि इथे हाय, तर हे असेच लोब आता आपण काय बघू, हे जे आहेत ना मोठे मोठे वाले, हेच एकमेकांबरोबर ओव्हरलॅप करतील आणि मग ते बॉन्ड्स बनवतील. अशी आहे ही थेअरी. टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन अँड जॉमेट्री ऑफ मॉलिक्युल्स, याच्यामध्ये sp3, sp2, sp हे 3 हायब्रिडायझेशन आहेत. म्हणजेच एक s 3p म्हणजे 4 पेटल्स बनतील, एक s 2p म्हणजे 3 ऑर्बिटल्स आणि याच्यामध्ये 2 ऑर्बिटल्स. ह्या सगळ्याचे मॉलिक्युल्स आहेत आपल्याला अभ्यासाला. जस्ट टेक अ ग्लान्स ऑन इट आणि आपण थांबू इकडे. आज सगळं एकदम खाल्लं की आपल्याला अपचन होईल, एकदम सगळं नाही करायचं, थोडं 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 अभ्यास करायचा, तरच ते लक्षात पण राहतं. आता sp3चं स्ट्रक्चर कसं आहे, sp2चं स्ट्रक्चर कसं आहे आणि spचं स्ट्रक्चर कसं आहे, हे विथ दी एक्झाम्पल्स आपल्याला दिलेलं आहे. इंटरेस्टिंग आहे, सोपं आहे, फक्त नवं आहे. ठीक आहे. मग आपल्याला बघायचे आहेत लिमिटेशन्स ऑफ VBT. पुढच्या वेळेला आपण हे बघूया. त्याच्यानंतर MOT येईल आपल्याला, आली मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. दिस इज द लास्ट थिअरी. मग त्याचे प्रोज अँड कॉन्स, की कशी काय ही थिअरी चांगली आहे आणि वरच्या थिअरीमध्ये काय प्रॉब्लेम होता. मी तुम्हाला आधी पण म्हणाले होते की MOT जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तेव्हा तुम्ही लोकांच्या इमॅजिनेशनचं कौतुक कराल आणि विचार कराल की कुठून त्यांच्या डोक्यामध्ये आलं असेल रे हे सगळं. अशी ही थिअरी आहे. दिस इज मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी. आणि त्याच्यातनं आपण मग जाऊ आपल्या लेसनच्या शेवटाकडे, की ह्या सगळ्या थिअरीज तर झाल्या आणि ह्या सगळ्यांना आपण आपल्या आपल्या पद्धतीने सांगितलं की असे असे असतात बाबा, म्हणजे असे असे बॉन्ड्स बनतात आणि असे असे मॉलिक्युल्स असतात. म्हणजेच बॉन्ड बनताना ह्या गोष्टी येतात. मग बॉन्ड अँगल, बॉन्ड एन्थॅल्पी, ह्या पण गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि मग पोलॅरिटी ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड, ही पण एक परत एक मजेशीर गोष्ट आहे जी आपण नक्की बोलू. आय विल टेल यू दिस इन द फनी वे ॲज वी डिड येस्टरडे. आणि मग लोन पेअर, डायपोल मुवमेंट, अशाही काही वेगळ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आणखी आपल्याला अजून 2 लेक्चर्स तरी याच्यासाठी लागतील. आपण थांबू इथे आज. धडा कठीण नाहीये, फक्त नव्या नव्या गोष्टी खूप साऱ्या भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये. चला भेटूया पुढच्या वेळेला. थँक्यू सो मच. थँक्यू अनमोल मॅम. बाय मुलांनो. बाय मॅम. बाय मॅडम. काही शंका किंवा कोणाला काही ओपिनियन्स द्यायचे, जे नवीन लोक आहेत तुम्ही बोलू शकता एखादा मिनिट तरी.